गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः वशेर दैत्वदेव दान कैसा नमाची परिव्यापक जाणैसा सदा संचलायत जात नाही दया पुरेरिता कुठे ठाव नाही दया पुरेरिता कुठे ठाव नाही बोला कुंडली गवळी वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत वंदे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्मा एकनाथ महाराज की जय बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरिजी महाराज की जय जी प्रेमाने बोला वारीच्या माध्यमातून त्या पंढरपूर या ठिकाणी माझा सुंदर असा वाद्याचा आनंद घेत प्रवचनाचा आनंद घेत जागराचा आनंद घेत आज जे नियोजन करते असतात ते 3-4 महिन्यापासून काटेकोरपर्यंत मेहनत घेतात. गाड्यांचं नियोजन असतं, महात्म्यांची जमाजमा असते, संपूर्ण वयस्क महात्मा तरुण महात्मा या सगळ्यांना एकत्र घेऊन या वारीच्या माध्यमातून 21 दिवसाचा प्रवास आज सुंदर पद्धतीने जे नियोजन करते असतात त्यांच्यावरती जबाबदारी असते. आणि आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज दादांनी सांगली या ठिकाणी संत समागम चालला होता आणि महात्माजी सद्गुरूच्या दर्शनाला आले होते आणि सहज दासला तो शब्द घेतला दीपक महाराजांनी की महाराज तुम्हाला टायमिंगचं जुळेल का, आणि दासला सहज वचन देऊन टाकलं. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जी भक्ती करतोय त्या भक्तीच्या माध्यमातून आज तसं पाहायला गेलं तर जगामध्ये प्रत्येक जण भक्ती करतोय वारीच्या माध्यमातून तीर्थाटनाच्या माध्यमातून. परंतु वास्तव पाहता या भक्तीच्या माध्यमातून दास देखील लहानपणीपासून या भक्ती मार्गामध्ये दत्त संप्रदायाच्या माध्यमातून ज्यावेळेस 7-8 वर्षाचं वय होतं तर त्यावेळेस 25 किलोमीटरचे 2 घाट पार करून जोगमठ या ठिकाणी वाटाच्या बाजूला दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरात दर गुरुवारी ती सेवा तिथं गेल्यानंतर पंचमगिरी महाराज होते, दादा महाराज होते आदरकीचे, आणि वास्तविक आता तिथं गेल्यानंतर ते 21 प्रदक्षिणा घालून जे जे भाविक सचेर येत होते त्यावेळेस चहा पानची व्यवस्था करून दुयाची सेवा करून त्या महात्म्यांना आदेश घेऊन त्यावेळेस 25 किलोमीटर अंतर काढून शाळेमध्ये जात होता आणि त्या भक्तीच्या माध्यमातून भक्ती करत होता. परंतु ज्यावेळेस भक्ती मार्गामध्ये हा साधक भक्ती करत असतो तर त्यावेळेस त्याला प्रश्न पडला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये माझं पूर्णत्व झालंय का. लास्टला ज्यावेळेस त्या नामस्मरण करायचं परंतु वास्तविकता एकाग्र अवस्था प्राप्त होत नव्हती. आणि ज्यावेळेस ते तपस्वी महात्मा तिथं होते त्यावेळेस त्यांना दास्त निरीक्षण करायचे की हा व्यक्ती थांबणार नाही, त्याला शोध घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या शोधामध्ये तो पुढे चाललाय. आणि ज्यावेळेस वास्तविक पाहता त्याला संसार म्हणतात. जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज असू द्या, त्यांच्या संसाराची राख रांगोळी ज्यावेळेस परमात्म्याने केलं त्यांच्या जीवनामध्ये त्यावेळेस परमार्थ शुद्ध झाला आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि दासचंही जीवन असंच चाललं तर भरपूर काही भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराविषयी जिव्हाळा होता. परंतु वास्तविकता जोपर्यंत तुमच्या आमच्याकडे दुःख कष्ट या आता जोपर्यंत जीवनामध्ये
प्रत्यक्ष पाहता ते केवळ ते निकळ सोनं जे आहे ते चकाकी येत नाही, त्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये देखील ही भक्ती करत असताना अतिप्रसंग आले, त्याला संसार म्हणतात. त्या संसार आशेचा एक किरण सुद्धा राहिला नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये दास भक्ती करत होता. आणि ज्यावेळेस भक्ती करत असताना सहज कर्मधर्म संयोगाच्या वडिलांच्याकडून सुलतांच्याकडून एक अपराध घडला आणि अपराधाच्या माध्यमातून आज त्यांच्या जीवनामध्ये जन्मठेप झाली आणि जन्मठेपीची शिक्षा झाल्यानंतर दास त्यावेळेस लहान वयामध्ये होता आणि करायचं काय, देवाची जर भक्ती करत होता त्यावेळेस देवाला त्यावेळेस देखील प्रश्न विचारला की जगत म्हणजे जगत गुरु तुकाराम महाराजांनी विचारला होता की देवा माझा कार्य व्हायला कार्य दुःखाचे डोंगर मजदार विषयी. आज निश्चितपणे दास देखील भक्ती करत होता, जगत म्हणजे तुकाराम महाराज देखील भक्ती करत होते, परंतु संसाराचा कोणताच आशेचा किरण राहिला नव्हता. अनेक घटना पुढे आल्या आणि पुढे घटना आल्यानंतर वास्तविक पाहता ते परिभ्रमण चालू असताना त्यावेळेस मुंबई या ठिकाणी दासला जाण्याचा योग प्राप्त झाला आणि ज्यावेळेस आमचे तुळशीदास शिंदे महात्मा त्यांच्या बरोबर राहण्याचा योग प्राप्त झाल्यानंतर निरंकारी मिशनच्या माध्यमातून दासला सत्संगमध्ये जाण्याचा योग प्राप्त झाला आणि सत्संगाच्या माध्यमातून एक महात्मा दासच्या जीवनामध्ये सर्वजण महात्मा सांगायचे की बाबा रोज सत्संग करायची, पण त्यांना माहिती नव्हतं की माझ्या जीवनामध्ये दुःख काय आहे. त्याला संसार म्हणतात, त्याची राख रांगोळी झाली होती, आशेचा कोणताही किरण नव्हता आणि दास मात्र मान डोलवत होता आणि ते जीवन चाललेलं होतं आणि जीवन चाललेलं असताना वास्तव पाहता प्रत्येक महात्मा म्हणायचं नामस्मरण करायचं, रोज कामाचं संध्याकाळी सत्संग करायचे. आणि ज्यावेळेस ते परिभ्रमण चालले असताना, ती भक्ती चाललेली असताना मंचर या ठिकाणी प्रसार माध्यमातून बाळासाहेब यादव महात्मा टूर करून आले होते आणि टूर करून आल्यानंतर वास्तवात त्यांच्या जीवनामध्ये ते प्रसंग सांगत होते की ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केल्यानंतर माळशेरच्या घाटाच्या पायथ्याला ते जीवन चाललेलं असताना ते संत महात्मा थांबले धाब्यावरती, प्रत्येकाला वाटलं ते खाल्लं आणि खाल्ल्यानंतर ड्रायव्हर महात्मा सात्विक होता आणि त्याच्या मनामध्ये अनेक विकल्प निर्माण झाले. आता तर देवाची भाषा सांगत होते, आता तर देवाचं गुणगान करत होते आणि हे कसले संत आहेत, त्यांना नको तो आहार करतायत आणि त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला आणि विकल्प निर्माण झाल्यानंतर वास्तविक त्यांना ठरवलं हे संत नाही, हे देवाची माणसं नाही, आपणही जायचं आणि ह्यांनाही घेऊन जायचं. आणि ज्यावेळेस माळशेरचा घाट चालू झाला आणि घाटामध्ये गाडी लागली आणि तिसऱ्या घाटाच्या पेरणामध्ये त्या ड्रायव्हरनं मनामध्ये जी कल्पना आखली होती त्याप्रमाणे गाडी फसवली आणि फसवल्यानंतर गाडी 3 कोलांटीवर पलटी खाल्यानंतर वास्तविक ड्रायव्हरचे पाय गेले, परंतु संत महात्म्याच्या केसाला देखील धक्का लागला नव्हता. आणि ते संत महात्मा बसल्या सत्संगमध्ये ते वर्णन करत होते की बाबा रे, हा प्रसंग ज्यावेळेस सत्संगमध्ये बसून ऐकत होता, त्याच्या जीवनामध्ये आज आशेचा किरण देखील राहिला नव्हता आणि त्यावेळेस दासनं ते मनोमन कल्पना केली की बाबा रे सद्गुरू, तुम्ही खरंच ईश्वराचे अवतार असतात, प्रत्यक्ष परमात्मा असतात, तर ही बेडी तोडण्याचं सामर्थ्य देखील तुमच्यामध्ये आहे. आणि बसल्या सत्संगमध्ये दासनं ह्या सद्गुरूला अरदास केली, तर खरोखर वडील आणि चुलत्यांनी, माझ्या भावांनी अन्याय केलेला आहे, परंतु त्यांच्यापर्यंत मी शरण येतो, तुम्हाला जर दया येत असेल तर त्यांना त्या मुक्तीमधून, त्या बेडीमधून तुम्ही सोडवू शकता. आणि वास्तविक पाहता ते जीवन चाललेलं असताना 15 दिवसामध्ये आमचे बंधू आले आणि बंधू आल्यानंतर प्रत्येक महात्म्याला त्यावेळेस कळलं की बाबा दासचे वडील ते सगळे जेलमध्ये आहेत, कळबा जेलमध्ये, आणि त्यांना जन्मठेप झालेली आहे. त्यावेळेस प्रत्येक महात्मा सांगत होता सद्गुरूचे अरदास करा, नामस्मरण करता, सद्गुरू स्वयं अवतार आहे, कुठलं जरी बंधन असलं, कुठलं जरी दुःख असलं तर तो तुम्हाला सोडवणारच. आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये केस उभी राहिली, भाऊ महाराज दास कोर्ट काय माहिती नव्हतं, मुंबई या ठिकाणी वास्तविकता त्या हायकोर्टाच्या बाहेर त्यावेळेस दास उभा होता, आतमध्ये केस चाललेली होती आणि ज्यावेळेस केस झाली, भाग देणारा महात्मा होता लाल पगडीवाला, त्या महात्म्याला पेण्याचा बॉक्स घेऊन आले, महाराज तुमचं काम झालं, त्याच्या गळागळामधून डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला. पण सद्गुरू पहिलं दर्शन त्याच्या जीवनामध्ये तिथं प्रत्यक्ष दिलं, कारण वास्तविक सद्गुरू काय करू शकत नाही.
प्रत्येक वेळी प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये चमत्कार घडावा, परंतु ते कर्म करत असताना, भक्ती करत असताना वास्तविक पाहता माझ्या जीवनामध्ये मी कच लावण्यासाठी तयार होतो का? आज सहज जरी तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती की दुःख आली तरी आम्ही तुम्ही गर्भगणित होतो, भक्तीपासून बाजूला होतो, त्या देवावरती रुजतो. परंतु वास्तव आता साधू संत सांगतात की जन्माची निर्मूळ पाहिली सुद्धा दुःखाशी कारण जन्म घ्यावा, अरे पाप पुण्य करून जन्म येतो पारी नाही येऊन हानीच केली. की संत सांगतात की बाबा नेमकं दुःख कोणतं? की संसारिक दुःख येणार आहे जाणार आहे, परंतु मनाला जन्माला आल्यानंतर जन्म मरणाचं दुःख आहे तो सद्गुरू सोडवत असतो. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही आम्ही प्रापंचिक जीव आहोत आणि प्रपंच करत असताना प्रत्येकाला आज भक्तीच्या माध्यमातून ती भक्ती परिपूर्ण होत नाहीये. परंतु वेळ मिळत तसा वारीच्या माध्यमातून, तीर्थटनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही जीव भक्ती करतोय. परंतु भक्ती करत असताना वास्तविक पाहता की आताच दीपक महाराज की नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक धरिती धरून प्रेमाचं प्रत्यक्ष परमात्मा आधी ओळखला पाहिजे म्हणून सांगितलं. दुसऱ्या बाजून सांगितलं ओळखीला हरी धन्यता संसारी जयाच्या घरी रीतीशीती पाणी भरी. की साधू संत सांगतात की बाबा रे, ज्या प्रतिमेचं तुम्ही पूजन करताय, ज्या अवताराचं तुम्ही दर्शन घेताय, अवताराचं गुणगान करताय, माऊली असं त्या निवृत्ती दादांना शरण गेले, श्रीकृष्ण परमात्मा साधीपार्यांना शरण गेले, प्रभू रामचंद्र वशिष्ठांना शरण गेले. म्हणून साधू संत देखील सांगतात की राम राम घ्यायची म्हणती कोणी जाणती आत्मा राम राम हा कालचा सुद्धा दसऱ्याचा तानेचा इलीचा आत्मा राम रामाशी का राम ठाव असता का शरण जाता वशिष्ठ मनुष्य. अरे रामासारखा अवतार झाला तो वशिष्ठांना शरण गेला, स्वयं मनुष्याच्या देहामध्ये अवतारीत झाला, सगळ्यांचं सीतेचं हरण झालं. त्यावेळेस त्याला माहित नव्हतं का सीता कुठं आहे. परंतु मनुष्य धर्माचा अवताराचा मनुष्य योनीमधला त्याने नियम देखील मोडला नाही. कारण केवळ अवतार मनुष्याच्या देहामध्ये असतो, तर मनुष्याचं जसं कर्म असेल तो कर्म करून तो अवतार त्याचं कार्य करत असतो. परंतु काय या संतांचे उपकारामध्ये निरंतर जागविषयी आम्ही ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांना मानणारी माणसं आहोत. परंतु त्या ज्ञानेश्वर माऊलीला तुकाराम महाराजांचं जर चरित्र वाचायला घेतलं तर घडाघडा डोळ्यामधून अश्रुधारा निर्माण होतात. त्या समाजाला, कर्मठ समाजाला त्यांना इतका त्रास दिला, कोणताही अपराध नसताना आज संस्कृत मध्ये आज भगवद्गीता ही आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांना कळणार नाही म्हणून मराठीमध्ये प्राकृत केली आणि त्या ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये आणि हरिपाठाच्या रूपामध्ये 28 अभंगाच्या माध्यमातून ते वर्णन केलं. त्या वर्णनामध्ये तुम्ही आम्ही पाहत नाही, त्या पहिल्याच अभंगामध्ये सांगितले की देवाची आधारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या साधी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची नजर कोण करी. माऊली सांगते की त्या देवाच्या एक क्षणभर जर तुम्ही उभा राहिला तर 4 मुक्ती प्राप्त होतात. ते द्वार आमच्या जीवनामध्ये आले का? तुम्ही सहज आरती म्हणत असताना देखील म्हणत असतो की घालीला लोकांकडे मंदिर चरण आणि डोळ्याला पाहिजे रूप तुझे. आपण स्वतः म्हणजे आयुष्यभर फिरतो, परंतु माऊलींना त्या संत महात्म्याला कोणतं रूप पाहायला सांगितलं. आज महात्माजीनं मगाशी सांगितलं की रूप पाहता रोजनी सुख झाले व साधने तो हा माझा भरवा. तो हा म्हणजे जवळ हा शब्द आहे. तो जवळचा परमात्मा आमच्या जीवनामध्ये कळणार कधी? आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये कलीचा प्रताप इतका मोठा झालेला आहे. आज या युगामध्ये प्रत्येकाला जर सांगितलं भक्ती कर, कीर्तन कर, प्रवचन कर, सत्संग कर, तर माणसं आपल्यापासून लांब पडत जातात. कारण सत्संग करणं, प्रवचन करणं हा तरुणपणाचा विषय नाही. पहिल्यांदा प्रपंच पूर्ण करूया आणि प्रपंच केल्यानंतर परमार्थ बघूया, ही भावना समाजामध्ये आज वाढवडिलांना परंपरेप्रमाणे मनामध्ये रुजलेली आहे. त्यामुळे लोक आपल्या जवळ येत नाहीयेत. मग आज ज्ञानेश्वर माऊलींना देखील, तुकाराम महाराजांना देखील ते आयुष्य स्वतःच खर्च केलं. आज ज्यावेळेस माऊलींनी हेच ज्ञान, ज्यावेळेस परमात्मा निर्गुण आहे ती प्राप्ती करण्यासाठी जगामध्ये अभंगांच्या माध्यमातून समाजाला समजावण्याचा प्रयत्न केला, त्याच्या वेळेस देखील त्या समाजाला, त्या संत महात्म्याला अनेक यातना दिल्या. नवे नवे त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. तुमच्या आमच्या जर पुढे समोर मृत्यूचा विषय काढला तर मनामध्ये थरकाप होतो आणि त्याच समाजाला देहांत प्रायश्चित्त घेण्याची शिक्षा दिली. पण कोणताही अपराध नसताना केवळ संन्यास आश्रम घेतला. तो अपराध नसताना देखील तो अपराध सिद्ध केला आणि पैठणच्या ब्राह्मणाने तो न्याय केला आणि त्या विठ्ठलपंत रुक्मिणीला वास्तविक होता की आज देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागला. आणि ज्यावेळेस ही मुलं ज्यावेळेस पोरकी झाली आणि पोरकी झाल्यानंतर सुद्धा समाजाने त्यांना शुद्धीकरण दिलं नाही, समाजाने स्वीकार केला नाही.
मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते जीवन जगत असताना त्यांना प्रत्येक वेळी ते जीवन जगत असताना समाजावरती परोपकारी केले आणि परोपकार करत असताना वास्तविकता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर निवृत्त दादांना सांगितलं की माग तुला काय मागायचंय, मी तुझ्यावरती खुश आहे. आज तुम्ही असं तो अनेक काही गोष्टी मागितल्या असत्या, तर ज्ञानेश्वर माऊलींना तर जगाची माऊली होती, त्यांना पसायला मागितलं की बाबा रे आजपर्यंत एका गुरुने एक शिष्य करायची परंपरा आहे. ती परंपरा खंडित होऊन जे जे भाविक सज्जन सद्गुरूच्या चरणावरती शरण येतील, सद्गुरू ज्याच्या काही डोक्यावरती हात ठेवल त्या व्यक्तीला ते ब्रह्मज्ञान ते ईश्वराचा साक्षात्कार प्राप्त होऊन त्यांचं जीवन कृतकृत्य व्हावं हा आशीर्वाद निवृत्ती नाथा करून माऊलींनी मागून घेतला. आणि तेच कार्य नामदेव महाराजांना वास्तविक पाहता आत्ताच महात्म्यानं सांगितलं ते महाराष्ट्रामध्ये कार्य करत करत वास्तविक पाहता पंजाब या ठिकाणी ते कार्य चालू होतं आणि पंजाब मध्ये शीख धर्मियांचा ग्रंथ आहे तो 40% ओवे जे आहेत नामदेव महाराजांचे आहेत. नवे आज त्या पंजाब मध्ये आज भरपूर अशी नामदेवांची मंदिर आहे. त्या पंजाब मध्ये आज आमच्या नामदेव महाराजांचा स्वीकार केला. आज दीपक महाराज आत्ताच म्हणले की आणि हे निरंकारी मिशनचे महात्म्याने वारकरी संप्रदाय वेगळा नाहीये, एकच ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान समजून घेण्यासाठी समर्थ सद्गुरूची आवश्यकता असते. आणि आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते जीवन जगत असताना त्यावेळेस कलीचा प्रताप तुमच्या आमच्या जीवनामध्ये इतका झालेला आहे की तुम्ही आम्ही ते भजनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती करतोय, परंतु सुबुद्धी ती प्राप्त होत नाही का? कारण ती कली ते तत्वज्ञान समजून घेण्यासाठी तुमच्यावरती प्रभाव करते आणि कलेचा प्रभाव होत असल्यामुळे त्या ब्रह्मज्ञानापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. मग वास्तविक ज्यावेळेस परीक्षित राजा तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे, त्यावेळेस परीक्षित राजाचा वास्तविक पाहता राज्य करण्याचा योग प्राप्त होतो. महाभारतासारखं घरवर युद्ध होतं आणि घरवर युद्ध झाल्यानंतर कृष्ण ब्रह्मादीने होतात आणि ज्यावेळेस पांडव त्या अरण्यामध्ये निघून जातात आणि वास्तविक त्या राजाला राज्य सोपवतात आणि राज्य सोपवल्यानंतर वास्तव्य पाहता राजा परीक्षित त्यावेळेस सकाळी सकाळी नदीवरती स्नानासाठी गेलेला आहे आणि स्नानासाठी गेल्यानंतर त्याला पाहिलं तर एक गाय आहे आणि एक बैल आहे. बैलाचे 3 पाय वास्तव्य पाहता तोडलेले गेलेले आहेत आणि तो बैल एका पायावरती उभा आहे आणि ते कृत्य पाहिल्यानंतर त्या गायीचं कृत्य पाहिल्यानंतर राजा परीक्षितीच्या डोळ्यामध्ये अश्रू धारा येतात की नेमकं हे काय कार्य आहे. आणि ज्यावेळेस समोर जाऊन बघायला जाणार त्यावेळेस तिथं वास्तविक त्या बैलाला देखील तो व्यक्ती मारत होता म्हटल्यानंतर वास्तविक परीक्षित राजा तो पुढे गेला आणि परीक्षित राजानं त्याच्या प्रतिहार केला आणि त्यावेळेस सांगितलं माझ्या राज्यामध्ये तू कोणावरती अन्याय करू शकत नाहीये. आणि कलीचा प्रताप तो चाललेला होता. वास्तविक कलीनं त्यावेळेस शरण परीक्षित राजाला गेला आणि परीक्षित राजाला सांगितले की तू आत्ताची आता निघून जा. परंतु वास्तविक परीक्षित राजाला म्हणला संपूर्ण राज्यच तुझं आहे, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुझी सत्ता आहे, तुम्ही जाऊ कुठं. तर त्यावेळेस सांगितलं मला तुला जागा द्यावी लागेल. तर त्यावेळेस परीक्षित राजाला सांगितलं, मग त्या परीक्षित राजाला सांगितलं जिथं दुगार चालेल, जिथं अनिती चालेल, जिथं चोरांचा बाजार असेल अशा ठिकाणी तुला स्थान मिळेल. पण त्या ठिकाणी तुम्ही पाहतो तिथं कलीचा प्रभाव कलीचं वास्तविक पाहता अस्तित्व त्या परीक्षित राजाने दिलं नाही. तेवढं थांबून सुद्धा वास्तविक पाहता परीक्षित राजाला म्हणला अजून एक ठिकाण मला पाहिजे आणि त्याला सुवर्ण हे सोन्याच्या ठिकाणी मला अधिकार पाहिजे म्हणून सांगितलं आणि सुवर्णामध्ये मला जाण्याचा अधिकार त्या कलीनं मागून घेतला. तुम्ही मी पाहतोय ह्या सोन्यानाच्या पायी आज धनसंपत्तीच्या पायी भाऊ भावाचा राहिला नाही, गाव गावाचा राहिला नाही, देश देशाचा राहिलेला संपूर्ण आकार वाढलेला आहे. आणि या कलीच्या प्रतापाच्या माध्यमातून ज्यावेळेस परीक्षित राजानं त्याला जागा दिली आणि जागा दिल्यानंतर परीक्षित राजा त्यावेळेस राजवाड्यामध्ये गेला आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर वास्तविक तिथं गेल्यानंतर आपल्या राजे महाराजांनी काय नेमकं ठेवलंय आणि ज्यावेळेस पेटी उघडली आणि पेटी उघडल्यानंतर तिथं टोप होता, सोन्याचा टोप त्या परीक्षित राजानं परिभ्रमण केला आणि परिभ्रमण केल्यानंतर राजा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर वास्तविक होता त्या टोप सोन्याचा होता आणि सोन्याचा टोप कलीनं तो बघितला आणि कलीनं त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपामध्ये प्रवेश घेतला आणि त्या लाडक्यानं प्रवेश घेतल्यानंतर वास्तविकता कलीचा प्रताप चालू केला. परीक्षित राजाच्या त्या टोपामध्ये बसून वास्तविकता परीक्षित राजाची बुद्धी फिरायला लागली आणि तो असा
त्या अरण्यामध्ये भटकत भटकत सैन्य बाजूला गेला आणि तो एकटाच बाजूला गेला. आणि ज्यावेळेस त्याला तहानेने व्याकुळ झाला, भुकेने व्याकुळ झाला आणि व्याकुळ झाल्यानंतर त्याला दिसलं की तिथं ऋषीची पर्णकुटी आहे. आणि पर्णकुटीमध्ये गेल्यानंतर वास्तुकाला त्याला वाटलं की तो साधू, तो ऋषी माझा आदर सत्कार करेल, मला पाणी पिण्यासाठी आग्रह करेल. पण ते साधू ऋषी आज समाधीला बसले होते. आणि समाधीला बसल्यानंतर वास्तविक आता तिथं बघितलं तर त्याने प्रयत्न केला की हाक मारण्याचा प्रयत्न करण्याला तहान लागली, परंतु साधूंची समाधी लागलेली होती, ऋषींची समाधी लागली होती. मग वास्तविकता तिथं मेलेला साप पडला होता. परीक्षित राजाने काय केलं, तो मेलेला साप त्या ऋषीच्या खांद्यावरती टाकला, गळ्यामध्ये टाकला, तरी सुद्धा ऋषी उठत नाही. आल्यानंतर तो परीक्षित राजा तिथून निघून गेला. आणि ही वार्ता ज्यावेळेस ब्राह्मण व्यक्ती तरुण पाहत होता आणि परीक्षित राजाच्या मुलाला नदीवरती गेला होता, ती वार्ता सांगितली. आणि वार्ता सांगितल्यानंतर कडक त्या ऋषीचा मुलगा त्या आश्रमामध्ये आला आणि जो कोणी कार्य केलं असेल असा शाप दिला. त्या व्यक्तीला 7 दिवसामध्ये काल सर्प चावून मृत्यू होईल हे वास्तविक पाहता शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर वास्तविक होता तो वडिलांचा अपमान केल्यानंतर भरपूर असा रडायला लागला, इतका काही बिवळायला लागला, रडायला लागला. ते रडणं पाहून वास्तविक आता ऋषी समाधी भंग झाली. ऋषीने त्याला बघितलं आणि बघितल्यानंतर गळ्यामध्ये गेलेला साप आहे. आणि ते पाहिल्यानंतर वास्तविक आता ते कर्म पुढे गेल्यानंतर त्या मुलाला विचारलं, अरे म्हणजे वडिलांना सांगितलं की बाबा तुमचा घोर असा अपमान केलेला आहे. तिथे एक राजा आला होता, राजाने ज्यावेळेस ध्यान दृष्टीने त्या साधूने बघितलं, ऋषीने बघितलं, तर त्या मुलाला सांगितलं की घोर तो अपराध केलेला आहे. तो आज राजा इतका धर्माने चालणारा संपूर्ण जगामध्ये ईश्वर प्रत्येकाला साधू संतांना मदत करणार, तू हे काय गडबड कार्य केलं. आणि त्यावेळेस ऋषी म्हणले की जर तू शाप दिलेला आहे तो शाप हा देवाला पूर्ण करावाच लागेल. आणि ज्यावेळेस मग काय करायचं, मग त्या ऋषीने काय केलं, वास्तविक त्या परीक्षित राजाकडे गेला आणि परीक्षित राजाला सांगितलं की बाबा रे, तुमच्याकडून जो न कळत अपराध झाला, त्या अपराधाच्या माध्यमातून तुम्हाला 7 दिवसामध्ये सर्पदंश होणार आहे आणि सर्पदंशाच्या माध्यमातून तुमचा मृत्यू होणार आहे. मग वास्तविक आता त्या साधूला विचारलं की माझा तर मृत्यू अटळ आहे, मला तर सद्गुरूची एवढी मोठी कृपा आहे, देवाची मोठी एवढी कृपा आहे की मला माझा मृत्यू कळला. आणि ज्यावेळेस परीक्षित राजाला सांगितले की मी काय करायला पाहिजे, नेमका काय बघायला पाहिजे की मला ह्या मृत्यूच्या माध्यमातून, त्या भयाच्या माध्यमातून मला सोडवण्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस परीक्षित राजाला त्या ऋषीने सांगितलं की तुला भजन करावं लागेल, ईश्वराचं भरपूर काय चिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. आणि परीक्षित राजाचा नामस्मरणाला ध्यानाला त्या गंगेच्या किनारी बसल्यानंतर त्यावेळेस वास्तविक पाहता त्यांचं जीवन चाललेलं असताना संपूर्ण देवी देवतांना ते पाहिलं. ऋषी मुनीचे स्वर्गाचे देव निश्चित सगळं मनुष्याचा जन्म मिळावा, एक वेळ मनुष्याचा जन्म मिळावा, स्वर्गाची उपासना केलेल्या देवी देवता त्या परीक्षित राजाचं नामस्मरण पाहून, ध्यानधारणा पाहून प्रत्यक्ष त्या नदीवरती आले. आणि नदीवरती आल्यानंतर वास्तविक पाहता परीक्षित राजा स्वतःची समाधी लागली, ध्यान लागलेलं आहे. आणि ते कर्म करत असताना तो ऋषी देखील थांबलेला आहे. ते कर्म चालू असताना त्यावेळेस देवलोक आले होते, त्यांना सांगितलं की बाबा रे परीक्षित राजा, आम्ही वास्तविक पाहता अमृत घेऊन आलेलो आहे, तर तुम्हाला अमृत सेवन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि वास्तविक पाहता त्यावेळेस शुकमुनींचं देखील तिथं आगमन झालं. आणि आगमन झाल्यानंतर वास्तविक शुकमुनींना तो आत्मसाक्षात्कार परीक्षित राजाला केला. आणि परीक्षिताला आत्मसाक्षात्कार केल्यानंतर त्यावेळेस देवी देवता सांगायला लागला, परीक्षित राजा तुला नेमकं कोणतं पाहिजे, तुला अमृत पाहिजे का, ही दृष्टी पाहिजे. तर त्यावेळेस परीक्षित राजा म्हणला मला थोडा विचार करू द्या. आणि विचार केल्यानंतर त्या देवी देवतांना विचारलं की बाबा हे अमृत पिऊन मला काय प्राप्त होईल. तर ते म्हणले स्वर्ग सुख प्राप्त होईल. आणि स्वर्ग सुख संपल्यानंतर तुला परत मृत्यूच्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तुला यावं लागेल. आणि मात्र वास्तविक पाहता या शुकमुनींचा तो ब्रह्म उपदेश केल्यानंतर काय प्राप्त होईल, तर म्हणजे तुझं जन्म मरण थांबेल. मग वास्तविक पाहता त्या परीक्षित राजानं शुकमुनीला शरण गेले आणि ते ब्रह्मज्ञान घेतलं आणि त्यांचा भवसागर पार झाला. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही भक्ती करतोय, परंतु भक्ती करत असताना आजचे आजोबा 52 वर्षाची पंढरपूरची वारी केली आणि त्यांचा सहवास देखील मला लाभला. माझं थोर मोठं पुण्य आहे की साधू संतांचा लहानपणीपासून मला सर्ग प्राप्त झाला. तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये परीक्षित राजानं संपूर्ण जीवन भक्ती मार्गामध्ये घालवलं, तरी सुद्धा दैवाने एका गदिला चुके ब्रह्मनिका
की दैव त्याचं इतकं फिरत गेलं तरी सुद्धा त्यांना केवळ अमृत न घेता ब्रह्मज्ञान साक्षात्कार. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे. जगत जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील तुमच्या आमच्यासारखी भक्ती केली. त्या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये भरपूर काही शास्त्राच्या माध्यमातून सांगून ठेवलेलं गेलं आहे. त्या आयुष्य वचन कुटुंब पोषिले काय हित केलं सागर बापा आणि मुखाची साकर झालेची कावडी नाही सुख घडी भोगा तुकावले आयुष्य नाशिले आयुष्य आणि पाप ते संचिले स्पंदन अशी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितले की आयुष्य काय केलं, कुटुंबाचं पालन पोषण केलं, परंतु कशासाठी तुला जन्माला पाठवलं. पण दुसऱ्या बाजूला सांगतात की आयुष्य कारागिरीत पाणी अत्यंत दाटवणे म्हणून आता इंदू नगर सोडवावे मी सुहित करील. की तुम्ही आम्ही आज आईच्या गर्भवासामध्ये होतो त्यावेळेस प्रत्येक जीवात्म्यानं त्या परमात्म्याला वचन दिलं. त्यावेळेस खाली मोठं वर पाय होतं त्या नरक यात्रेमध्ये तुम्हाला जर तुम्ही आम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेत नाहीये. आज तुम्ही आम्ही जर महानगरपालिकेचा जर गटर असेल मूलमंत्र सोडलेला असेल तर एक दिवस आपल्याला उलट टाकलं तर आपण राहू शकत नाही. त्या यातनेमध्ये आज तुमचं आमच्या वास्तविकता आईच्या उदरामध्ये असताना त्या ईश्वराचं चिंतन केलं, प्रार्थना केली, एकच वेळ मला आईच्या उदरामधून सोडव, मी माझं जन्म मरत नाही, मी तुला शरण येईल. पण तुम्ही मी माता माऊली बसलेला आहे. सहज जर भाई मुलाचा जन्म झाला तर ते बाळ कमा कमा म्हणून रडतंय, मायेचा वारा जरी लागला तर तुम्ही आम्ही म्हणतोय की देवा तुला कमा वचन दिलं. मग आज तेरी इंसान की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. चांद न बदला सूरज न बदला ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान. गाई दूध धरण्याचा धर्म पाळते, गाढव भोजा होण्याचा धर्म पाळते, वृक्ष सावली देण्याचा, परंतु आजचा मानव मात्र तो कर्म विसरलेला आहे. आणि त्या कलीचा प्रताप इतका काय झालेला आहे. पहिलं त्यावेळेस युग चालली होती, मनुष्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, ते कमी होऊन 10 वर्षाचं आयुष्य आलं, 1,000 वर्षाचं आयुष्य आलं. आज 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला आज म्हणतात कलियुगामध्ये आहे. परंतु आज अर्धा कलीचा प्रताप होऊन आज अर्धयुग झालेला आहे. आज 50 वर्षावरती तुमच्या आमची आज आयु येऊन ठेवलेला आहे. आणि सहज सांगितलं की सत्संगाला चला, कीर्तना चला, तर लोक ऐकायला तयार होत नाही. ह्या कलीचा प्रताप इतका काय आहे. ह्या कलीच्या प्रतापाच्या माध्यमातून हा जीवात्मा ह्या परमात्म्याकडे येण्यासाठी जीव लवकर बोलत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुसऱ्या बाजूला जगद्गुरु तुकाराम सांगतात की बाबा रे कार्य नाटविषयीच्या कृपाळे निवासी एकला पुशीशी सर्व जगाशी आलं देवा, तुला कुणी केली दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीमती समी दुरी. की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याचे नाव विश्वभर सांगितलं की बाबा रे तुला आईचं ज्यावेळेस तुझा जन्म झाला त्यावेळेस पाना कोणी फोडला, या वृक्षाला पालवी पण फोडतोय. मग ह्या गोष्टीची जोपर्यंत तुम्ही आम्ही ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून त्या प्राप्ती होऊ शकत नाही तोपर्यंत माझं मनुष्याचं जे कर्म आहे की बाबा रे तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या मनुष्याचा जन्म पूर्ण होण्यासाठी की मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्म मरण तो ध्यान आला कुठे, ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक साधकाला मिळालं पाहिजे. आज तुम्ही आम्ही भक्ती करतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय की साधू संत सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी सांगतात. ती कोणती पंढरी की जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते पंढरपूर प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या जीवनाला सदगती प्राप्त होऊ शकत नाहीये. ते पंढरपूर देखील सांगितलं की जेव्हा नव्हते तेव्हा होते पंढरपूर, किंचर आणि आचर नव्हतं त्यावेळेस पंढरपूर होतं. मग ते पंढरपूर होतं. मग वास्तव आता त्या गोष्टीचे आकलन समर्थ सद्गुरूला जोपर्यंत शरीराला जात नाही तोपर्यंत मनुष्याला आजपर्यंत त्या गोष्टीची प्राप्ती होणार नाही. आजपर्यंत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवे जगामध्ये जेवढेही बायबल पुराण जेवढेही धर्मग्रंथ त्याला तुम्ही आजपर्यंत सद्गुरूच्या व्यतिरिक्त कोणत्याही मनुष्याला त्या ब्रह्मज्ञानाची त्या ईश्वर साक्षात्काराची प्राप्ती झालेली नाही. तुम्ही जर वास्तव पाहता ईश्वराच्या शोधासाठी चाललेला आहोत तर ही आपली मूल आहे. जोपर्यंत सद्गुरूच्या माध्यमातून जो संत त्याला परमेश्वराची ओळख झाली, आत्मसाक्षात्कार झालाय, अशा संत महात्म्याला शोधण्याची गरज आहे. कारण परमात्म्याने आपला रूप छिपाया लेकिन सद्गुरु ने उसे प्रकट कर दिया. सद्गुरु हा ते तत्व प्रकट करत असतो. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते प्रकट परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुदीक्षा महाराज आज मनुष्याचा देह धारण करून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुंदर जे भाविक शरण येतात त्या व्यक्तीला की विचारत नाही की आयुष्यभर तू काय पाप केलं,
किती वाईट कर्म केलं, किती चांगलं कर्म केलं, ह्या गोष्टीचा लेखा न विचारता शरण येण्याच्या बदल्यामध्ये ते ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देतात. आणि जोपर्यंत तुम्ही प्राप्ती करणार नाही तोपर्यंत मनुष्य जन्माचं कल्याण होऊ शकत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रश्न देखील पडेल की कशावर सुदीक्षा महाराज समयला उत्तर आहे. प्रेमाने बोला. आणि त्या लाडक्याला प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडत असतात तर प्रश्नांचं उत्तर देखील मिळालं पाहिजे. एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देखील दिलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्माने उद्धवाचा संवाद चाललेला होता आणि त्या संवादाने सांगितलं, श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, अरे युगाने युगे ह्या भूतलावरती धर्माचा नाश होतो, संत महात्म्यांच्यावरती अन्याय होतो. ज्या ज्यावेळेस अनेकी लोक भर काढते त्याच्यावेळेस मनुष्याचा देह धारण करून मी समयाला मनुष्याचा देह अवतार करून येतो. त्यावेळेस तुमच्या आमच्या सारखा तो उद्धव नव्हता. उद्धवाने विचारलं, बाबा रे तू येणार तर तुला ओळखण्याची फोन कोण देईल. त्यावेळेस सांगितलं, बाबा रे ज्या ज्यावेळेस मनुष्याचा देह धारण करून येईल आणि जे सकळ मानव सकळ जीवात्मे मला शरण येतील आणि शरण येण्याच्या मधल्यामध्ये माझं जे मुख्य स्वरूप आहे, जो निर्गुण निराकार माझं स्वरूप आहे, त्या तत्वाची ब्रह्मज्ञानाची मी प्राप्ती करून येईल आणि तोच माझा समयाचा अवतार आहे. मग त्याचं छाती टोकपणे सांगतोय की बाबा रे जगामध्ये जेवढेही धर्मग्रंथ आहेत एका बाजूला ठेवा आणि निरंकारी विषयांच्या सद्गुरू माताजी जर ब्रह्मज्ञान देतात, ते ब्रह्मज्ञान जर खोटं ठरलं तर वास्तविक पाहता त्या शास्त्रांचा तुम्ही जो निश्चय करताय. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही शास्त्र भरपूर वाचतोय, परंतु शास्त्राच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदासारखा अवतार झाला, जगाचं परिभ्रमण केलं, त्यावेळेस पदवीधर होते. त्यांना देखील 3 प्रश्न पडले होते. जगामध्ये देव आहे का, आहे तर तुम्ही त्याला पाहिलंय का, आणि पाहिलं तर मला त्या देवाचं दर्शन तुम्ही करून देऊ शकता का. अर्ध्या जगाचं परिभ्रमण केलं होतं, त्यावेळेस पदवीधर होतं, शिक्षण होतं, संपूर्ण ग्रंथांचं अध्ययन केलं होतं, एवढं मोठं वैराग्य निर्माण झालं होतं. त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता, तुकाराम महाराजांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की पुसावीशी वाटेमध्ये जो भेटेल तयाची देव कृपा करील काय लाज राखील. तर तुकाराम महाराजांना तुम्ही आम्ही मानतो, तो तुकाराम महाराजांना प्रश्न काय पडला होता की पुसावीशी वाटेमध्ये जो भेटेल तयाची देव कृपा करील काय लागेल, देव मला प्राप्त होईल का. दुसऱ्या बाजूला तो अपंग आहे की त्यांच्या सासूरीचीच आहे, मागे परत तुला हे काही वाटे माझं जेव्हा कधी भेटशी केशव जीवला वेगळी माफुली तैसा तुका तळमळी सांगितलं की माशाला त्यावेळेस पाण्यामधून बाहेर यावं, तळमळावं. तशी तुकाराम महाराजांना परमात्म्याच्या भेटीविषयी तळमळ होती. मला जोपर्यंत तिथे तळमळ लागणार नाही तोपर्यंत ईश्वर भेट होऊ शकत नाही. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती होण्याची असेल तर केवळ सद्गुरूला शरण लावावं लागणार आहे. आज आमचे गुरुवर्य बालकृष्ण महाराजांना कोणताही संप्रदाय, कारण संप्रदायामध्ये जन्माला येऊन कवी काय सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आज दोनचपणे हृदयाचे कान करा की संप्रदायाच्या मध्ये जन्माला येऊन संप्रदायामध्ये मारण्याचा उदय कोणता नाही. परंतु तुम्ही वारकरी संप्रदायात असू द्या, नाथ संप्रदायात असू द्या, दत्त संप्रदायात असू द्या, त्या संप्रदायात जर मनुष्याच्या देहामध्ये स्वतःचं स्वस्वरूप तत्व तुम्ही जर ओळखलं नाही हे तुमचं आमचं दुर्दैव ठरणार नाही. तर वास्तव्य पाहता कोणत्याही संप्रदायाचं मनामध्ये भ्रम असतील ते सोडून टाका आणि केवळ तुम्ही भले संप्रदायाच्या माध्यमातून वारी करा, भरपूर काही कीर्तन करा, प्रवचन करा, परंतु एक वेळ आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, एक वेळ नाही केली निशांच्या संत समागमला या आणि त्या सद्गुरूला पावलेल्या त्या संत महात्म्याला विचारा की त्या परब्रह्माचं तुम्ही तत्व सांगताय, त्याची ओळख सांगताय, आत्मसाक्षात्कार सांगताय, अनुभूती करून देतो म्हणून सांगताय, त्या परमात्म्याची आम्हाला प्राप्ती होईल का. तर वास्तविकता जोपर्यंत तुम्हाला प्राप्ती होणार नाही तोपर्यंत त्या संत महात्म्याचं चरण सोडू नका. त्या स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांच्या माध्यमातून प्रश्न विचारला की बाबा मला परमात्म्याची प्राप्ती होईल का, तुम्ही त्या परमात्म्याला पाहिलंय का. त्या स्वामी परमहंसाने सांगितलं, तू जसा मला पाहतोय मी जसा तुला पाहतोय, त्या प्रत्यक्ष परमात्म्याला मी जाणलेला आहे, पण मला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल का. तर त्यावेळेस देखील स्वामी विवेकानंदांच्याकडे अहंकार होता. प्रेमाने बोला. हरीच्या लाडक्याला अहंकार होता. त्या परमहंसाने सांगितलं, तू खूप ज्ञानी आहे, ग्रंथांचं अध्ययन झाले, अर्ध्या जगाचं परिक्रमण केले, ते जे ज्ञान आहे ते बाजूला ठेवावं लागेल आणि मला शरण यावं लागेल. त्यावेळेस स्वामी विवेकानंद कोणत्याही गोष्टीची किंतु परंत न करता शरण गेले आणि शरण गेल्याच्या त्यावेळेस विचारलं की ब्रह्मज्ञान परमात्म्याची अनुभूती करण्यासाठी किती वेळ लागेल. त्यावेळेस सांगितलं, फूल दुर्गुण टाकण्यासाठी जितका वेळ लागणार नाही तितक्या लवकर परमात्मा अंगाच्या कपडा देखील माझा लांब आहे, तितक्या जवळ परमात्मा आहे.
पण माझी परमात्म्याची भेट का होत नाही. त्या गोष्टीची मला जोपर्यंत भूक लागणार नाही, ते तुकाराम महाराजला भूक लागली, ज्ञानेश्वर माऊलीला भूक लागली, त्याने निवृत्ती नाथांना शरण गेले. आज तुम्ही संसारी माणसं आहोत, तर 100 रुपयाची जर गरज लागली, 1000 रुपयाची गरज लागली, संसारिक गोष्टीची गरज लागली, तर आम्ही लोटांगण घ्यायला तयार आहे, आम्ही शरण जायला तयार आहे. आणि हे महात्मे सांगतात की वगैरे बेबीच्या देशापासून वरडून सांगतात की बाबा रे, इथं श्रद्धेच्या नमस्कारामध्ये सद्गुरूला शरण गेल्यानंतर त्या तत्वाची, त्या देवाची, त्या परमात्म्याची प्राप्ती होते. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते आज तुम्ही ऐकत नाही. आज जगतमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना तुम्ही आम्ही मानतोय, माऊलीला मानतोय, प्रभू रंजनाला मानतोय, जनाबाईला मानतोय, मीराबाईला मानतोय. परंतु त्याने संत महात्म्यांनी जे तत्व त्यांच्या जीवनामध्ये अंगीकार केला की त्यांना समर्थ सद्गुरूला प्रत्येकाला शरण गेले. अरे शरण आल्याच्या बदल्यामुळे प्रत्येकाला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. मग आमच्या जीवनामध्ये प्राप्ती करणार कधी? कारण संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी उठायची शाश्वती आहे का माऊली महाराज? शाश्वती आहे, क्षणाची शाश्वती नाहीये. तर तुम्ही का म्हणून वाट पाहताय? लगोलग जितक्या क्षणामध्ये तुमच्या जीवनामध्ये त्या निरंकारी मिशनच्या सत्संगमध्ये तुम्हाला जितक्या लवकर जाता येईल तेवढं जा. आणि जे तत्वाच्या माध्यमातून श्रीकृष्ण परमात्मा असू द्या, प्रभू रामचंद्र असू द्या, किती पार्वती असू द्या, शंकराच्या माध्यमातून ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, त्या तत्वाची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्म मरण. असं बोलण्याच्या ओघामध्ये भरपूर काय तुम्ही संत महात्मा तुम्ही स्वयं अनेक वर्षाचा पारायणाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून प्रवास केलेला आहे. दासच्या बोलण्यामध्ये एखादा शब्द गोबी आजूबाजूला झाले असेल, थोडं बोलण्यामध्ये आजूबाजूला इकडे तिकडं असं गेलं असेल तर उदाहरण अंतकरणाने क्षमा करा. परंतु जे ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून जास्त इथं जी गोष्ट प्रगट करण्याचा बाळकृष्ण महाराजांना, दीपक महाराज आमचे गुरुबंधू यांना प्रयास केला, त्या प्रयासाच्या माध्यमातून दास तुमच्या चरणावरती लोटांगणी घेतोय, डोळीमध्ये भीक मागतोय की बाबा रे, आयुष्य संपायच्या अगोदर त्या सद्गुरूला शरण जा. कारण काळाचा कधी तुमच्या आमच्यावरती प्रभाव पडेल आणि हे मनुष्याच्या देहामध्ये जर तुम्ही ते प्राप्त केलं नाही तर 83,999,999 युनी तुम्हाला भोगण्याखेरी शास्त्र सांगते गत्यंतर नाही. हे तुम्हाला तुमचे बायको असू द्या, तुमचा गुरु असू द्या, कारण चंद्र देते चंद्रिका, शपथ देते अंबिका, राहू देते कटक, सौजन्य देते स्वरिक, गुरु देते ज्ञाने आत्मदर्शन झालंच पाहिजे म्हणताय. तर आमची भगवद्गीता श्रीकृष्ण परमात्मा सांगत असेल जिथं गुरु आहे तिथं आत्मदर्शन झालंच पाहिजे. जर ती तत्वाची दर्शनाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर वास्तविकता त्या सद्गुरूला शरण जाऊया. कोणत्याही गोष्टीचे तत्वाची हे अनेक वर्ष परमार्थ केलेलं आहे, अनेक वर्ष भजन केलेलं आहे. त्या गोष्टीची कोणतेही मनामध्ये किंचितशे अहंकार न ठेवता केवळ आनंद भावे सद्गुरूला शरण जावं एवढ्यांच्यासाठी केला होता. आताचा शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाला वाटतं की या जीवामधून, ह्या शरीरामधून माझा जीवात्मा सहज या परमात्म्यामध्ये, ह्या निराकारामध्ये जसं नदीने समुद्राला जाऊन स्वतःचं अस्तित्व संपावं, तसं तुमचं आमचं जर या नरधर्माचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरूला शरण जाऊया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करूया. रामकृष्ण हरी. प्रेमाने बोला.